नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड शाळेची या युट्यूब चॅनेलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जोडमूळ संख्या आणि समूळ संख्या कोणकोणत्या आहेत आणि त्या कशा ओळखायच्या। तर तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे मी सांगणार आहे। तर बघा, जर चॅनेलवर अजून नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आता बघा, इथं आपण अगोदर बघणार आहोत ते म्हणजे जोडमूळ संख्या। तर बघा, जोडमूळ संख्या म्हणजे नेमकं काय? तर बघा, जोडमूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या मूळ संख्यांमध्ये फक्त दोनचा फरक असतो, तर त्या संख्यांना जोडमूळ संख्या असं म्हणतात। आता इथे त्या संख्या आपण घेतलेल्या आहेत की ज्या मूळ संख्यांमध्ये फक्त दोनचा फरक असतो। बघा, 3 आणि 5, त्यानंतर 5 आणि 7, 11, 13, 17, 19, 29, 31, 41, 43, 59, 61 आणि 71 आणि 73। म्हणजे बघा, या 3 आणि 5 मध्ये दोनचा फरक आहे, 5 आणि 7 मध्ये दोनचा फरक आहे, 11 आणि 13 मध्ये दोनचा फरक आहे, तसेच या प्रत्येक संख्यांमध्ये दोनचा फरक आहे। म्हणजे ओळखायला एकदम सोपं आहे। ज्या मूळ संख्यांमध्ये फक्त दोनचा फरक असतो, तर अशा संख्यांना जोडमूळ संख्या असं म्हणतात। आणि 1 ते 100 मध्ये अशा एकूण किती जोड्या आहेत जोडमूळ संख्यांच्या? तर एकूण 8 जोड्या आहेत। बघा, असा प्रश्न तुम्हाला एक्झामला येऊ शकतो की 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या जोड्या एकूण किती आहेत? तर एकदम सोपा आहे। 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या एकूण जोड्या 8 आहेत। आणि मग तुम्ही त्या विसरू नका, जर दोन्ही संख्यांमध्ये जर दोनचा फरक असेल तर ती संख्या डोळे झाकून लिहायची, जोडमूळ संख्या म्हणून लिहायची। बघा, कारण दोन्हीमध्ये फरकच दोनचा असणार आहे, त्यामुळे तुम्हाला ओळखायला पण खूप सोपं असणार आहे। तर अशा प्रकारे जर तुम्हाला प्रश्न आला तर तुम्ही फक्त यातला फरक बघायचा आहे आणि तुम्ही त्या संख्या लिहू शकता। तर अशा प्रकारे बघा, या ज्या 8 संख्या आहेत त्या जोडमूळ संख्या आहेत। तर आता आपण बघणार आहोत की नेमकं सहमूळ संख्या कशाला म्हणायचं। तर सहमूळ संख्या म्हणजे काय ते आपण आता बघणार आहोत। तर बघा, एक कमेंट आली होती की सहमूळ संख्यांचा व्हिडिओ करा, त्यामुळे आज खास तुमच्यासाठी आज हा व्हिडिओ केलेला आहे। तर बघा, सहमूळ संख्या म्हणजे अशी संख्या की ज्या दोन संख्यांचे जर आपण विभाजक काढले तर त्यामधला जो सामायिक विभाजक असतो तो फक्त एक असतो, त्याला आपण सहमूळ संख्या असं म्हणतो। आता इथं आपण एक्झाम्पल घेऊया, म्हणजे तुम्हाला ती कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल। तर आता बघा, इथं आपण काही संख्या मांडलेल्या आहेत, 10, 21, 12, 25। आता आपल्याला शोधायचं आहे की या सहमूळ संख्या आहेत की नाहीत। तर तुम्हाला मी सोपी ट्रिक काय सांगितली, जर तुम्ही या संख्यांचे विभाजक काढले, म्हणजे या दोन तुम्ही संख्यांचे जर विभाजक काढले आणि त्यामधला जर सामायिक अवयव हा फक्त एक असेल, इतर कोणतीही संख्या नसेल, तर ती समूह संख्येची जोडी असणार आहे। आता बघा, आपण अगोदर 12चे विभाजक लिहूया, नंतर 25चे विभाजक लिहूया। आता 12 कोणत्या कोणत्या पाड्यामध्ये येतं, तर 1 इथं आहे तसं लिहायचं, 2 लिहायचं, 3 लिहायचं, 4 लिहायचं, बरोबर। त्यानंतर 6 लिहायचं आणि मग डायरेक्ट तुम्ही इथं 12 लिहू शकता। आता 25 आहे, तर 25 कोणत्या कोणत्या पाड्यामध्ये येतं, आधी 1 लिहायचा, त्यानंतर मग 5 लिहायचा आणि मग त्यानंतर डायरेक्ट 25च लिहायचं। बघा, म्हणजेच आता यामधला कॉमन अंक कोणता आहे, तर एकच असणार आहे। इथं पण एक आहे, इथं पण एक आहे, म्हणजेच याचा सामायिक अवयव जो आहे तो एक आहे। म्हणजे ही जी जोडी आहे 12 आणि 25, तर ही सुद्धा समूह संख्येची जोडी आहे। तर तुम्हाला जर प्रश्न आला एक्झामला की या ऑप्शन पैकी समूळ संख्येची जोडी कोणती ते ओळखा, तर तुम्ही अशा प्रकारे शोधायचं आहे। तुम्ही त्याचे अगोदर विभाजक लिहायचे, मग त्यामध्ये जर कॉमन अंक एकच असेल तर ती समूह संख्येची जोडी आहे, विसरायचं नाही। आता याचे काही गुणधर्म आहेत, तर ते गुणधर्म सुद्धा आपण बघूया। तर बघा मित्रांनो, समूह संख्येचे काही गुणधर्म आहेत, तर ते गुणधर्म बघा, कोणत्याही दोन क्रमवार संख्या या समूळ असतात। म्हणजे जर दोन संख्या क्रमाने आल्या तर त्या संख्या समूह संख्या आहेत। आता इथं 8 आणि 9 या संख्या क्रमाने आल्या, त्यानंतर 15 आणि 16 या संख्या क्रमाने आल्या आणि 50 आणि 51 या संख्या क्रमाने आल्या। म्हणजे जर क्रमवार संख्या असतील, कोणत्याही दोन जर क्रमवार संख्या असतील तर त्याला आपण समूळ संख्या असं म्हणतो। त्यानंतर बघा, कोणत्याही दोन मूळ संख्या या समूळ असतात, म्हणजे कोणत्याही दोन मूळ संख्या असू देत
तर त्या समूळ असतात. आणि तुम्हाला आताच मी सांगितलेलं आहे की समूह संख्या कशी शोधायची असते. जर त्या दोन संख्यांचे आपण जर विभाजक काढले आणि जर त्याचा सामायिक विभाजक जर फक्त एक आला तर ती संख्या समूह संख्या आहे हे विसरायचं नाही. तर बघा, कोणत्याही दोन मूळ संख्या या समूळ असतात तर त्यामध्ये 7 आणि 13, 19 आणि 37, 11 आणि 71. तर अशा प्रकारच्या संख्या ज्या असतात मूळ संख्या तर त्या समूह संख्या आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की जोडमूळ संख्या आणि समूह संख्या कोणत्या आहेत, त्या कशा शोधायच्या असतात. तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.